आता वळूया राज्याच्या राजकारणामध्ये। आज महत्त्वाच्या दोन घडामोडी महाराष्ट्रात मुंबईमध्ये घडतात। एकीकडे महायुतीची शिवाजी पार्कवर सभा होतीये, तर मोदी विरोधकांची बीकेसी मध्ये सभा पार पडतीये। कोण कोणावर निशाणा साधणार याकडे साऱ्यांचं लक्ष। मात्र आज राज्यामध्ये मुंबईमध्ये शब्दबाण बघायला मिळणार आहेत। एकीकडे मोदी विरोधकांची बीकेसी मैदानावर सभा, तर शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडणार आहे। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाची मानली जाणारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवाजी पार्क येथे होतीये। या प्रचार सभेतून महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। महायुतीकडून या सभेतून महाविकास आघाडीवर मोदी विरोधकांवर कशा प्रकारे शब्दबाण सोडले जातील याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर दुसरीकडे आजच बीकेसी मैदानावरती महाविकास आघाडीची सभा पार पडतीये, मोदी विरोधकांची सभा पार पडतीये आणि या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल, खरगे कशा प्रकारे महायुतीवर शरसंधान साधतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर आज महाराष्ट्रात मुंबईत संध्याकाळी दोन महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। एकीकडे शिवाजी पार्कवर महायुतीची सभा, तर दुसरीकडे बीकेसी मैदानात मोदी विरोधकांची सभा पार पडतीये। तर शिवाजी पार्क येथून आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले, तर बीकेसी मैदानावरतून सुद्धा आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले। सुरुवातीला जाऊया शुभमकडे। शुभम, शिवाजी पार्कवर संध्याकाळी सभा होतीये, कशा प्रकारे तयारी सुरू आहे आता? अर्थातच बरोबर जगदीश, बघायला गेलं तर महायुतीची महासंकल्प सभा आहे ती दादर शिवाजी पार्क या ठिकाणी आज संध्याकाळी होणार आहे। अवघे 4 तास राहिले आहेत या सभेसाठी आणि सर्व नियोजन आणि सर्व तयारी आहे ती झालेली आहे आणि अवघी थोड्या वेळातच इथे नागरिक जे आहे ते यायला सुरुवात होणार आहे। आपण माझ्या मागे बघू शकतो भव्य दिव्य असं व्यासपीठ उभं केलेलं आहे। या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो सुद्धा उभा केलेला आहे। जो व्यासपीठावर जो पोडियम असणार आहे तो सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे, जिकडनं राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं भाषण होणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे शिवाजी पार्क हे मैदान आहे आणि याच मैदानावर अनेक मोठ्या सभा झालेल्या आहेत। अगदी दसरा मेळावा असो किंवा सगळं ते सुद्धा झालेले आहे। आणि आपण बघू शकतो की अशा पद्धतीने हा मैदान केलेला आहे जिथे 1.5 लाख लोकांची आसन व्यवस्था असणार आहे। आणि सोबतच बघायला गेलं तर पहिल्यांदाच जे आहे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर येत आहेत। जेव्हापासून राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्शवलेला आहे तेव्हापासून। सोबतच बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर एक विशेष लक्ष ठेवलं होतं, प्रचारांचा धडाका लावला होता। अगदी पहिली सभा जी आहे ती त्यांची चंद्रपूर या ठिकाणी झाली होती आणि आज शेवटची सभा आहे जी मुंबईमध्ये होत आहे। कारण की मुंबईचे आता निवडणुका आहेत 20 तारखेला 2 दिवसांनी, त्याच अनुषंगाने जी आहे ही सभा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। जगदीश, दरम्यान शुभम, आता एकाच व्यासपीठावरती 2 हिंदुत्ववादी नेते दिसणार आहेत, नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे, त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे। काय महत्त्वाचे मुद्दे असतील महाविकास आघाडीवरती, इंडिया आघाडीवरती या व्यासपीठावरून कशा प्रकारे आघात केला जाईल, घणाघात केला जाईल? अर्थातच एक गोष्ट पाहायला गेली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत, शरद पवार असेल, उद्धव ठाकरे असेल, यांच्यावर वारंवार टीका करताना दिसून आले होते। आणि आता खुद्द मुंबईमध्ये येऊन ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच राज ठाकरे हे उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीबद्दल कुठल्या नेत्यांवर काय वक्तव्य करतात हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। पण लोकांच्या काहीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, कारण की राजकीय टीका टिप्पणी जरी सुरू असली तरी विकासाचे मुद्दे समोर यावेत असं मुंबईकरांचं मत आहे। कारण की मुंबईमध्ये अनेक समस्या आहेत, पण महायुतीची ही जी जाहीर सभा होणार आहे याकडे पूर्ण मुंबईकरांचं आणि राज्याचं लक्ष लागलेलं आहे। जगदीश, शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा। जाऊया मनोजकडे। मनोज, बीकेसी मैदानावरती कशा प्रकारे तयारी सुरू आहे? नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं शेवटच्या म्हणजे 5व्या टप्प्याची निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे 3 दिवस बाकी राहिलेले आहेत। आणि आपण बघितलं त्यामध्ये सर्व म्हणजे महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून दोन्हीकडून आपण बघितलं सभांचा दुवारा सुरू आहे। आणि आपण बघितलं त्यामध्ये मोठमोठ्या सभा या घेतल्या जातात आणि त्यामध्ये आजचा दिवस हा महत्वाचा आहे, कारण की 2 सभा या महत्वाच्या आहेत। एक बीकेसी मैदानावरती महाविकास आघाडीची सभा होणार आहे, आता येथील शिवाजी पार्क मैदानावरती महायुतीची सभा होणार आहे। आणि आपण बघतो महाविकास आघाडीच्या सभेसाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, कारण की या व्यासपीठावर आज उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, अरविंद केजरीवाल असतील, तसेच खरगे असतील, हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसेच उभाटा गटाचे सर्व नेते, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व नेते, तसेच आपण काँग्रेस पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी राहणार आहेत। आणि
ठिकाणी केली जाते प्रदर्शन आपण बघितलं या ठिकाणी महाविकास आघाडीकडून केलं जाणार आहे आणि त्यासाठी मोठी जय्यत तयारी या ठिकाणी या व्यासपीठावर सर्व दिग्गज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बसणार आहेत आणि आपण बघितलं प्रत्येक वेळेला प्रत्येक सभेमधून आपण बघितलं या म्हणजे महायुती असू दे की महाविकास आघाडी असू दे दोघांकडच्या सभेमध्ये एकमेकांवरती टीका करण्यात आलेली आहे आणि आजची सभा ही महत्वाची आहे की एका ठिकाणी नरेंद्र मोदी आहेत तर दुसऱ्या ठिकाणी आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आणि खरगे आहेत तसेच केजरीवाल आहेत आणि शरद पवार आहेत नागरिकांची गर्दी कुठे असते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे पण आपण महाविकास आघाडीकडनं आज मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे 2 विषयावरती टीका बेरोजगारी आणि गद्दारीचा विषय हा प्रामुख्याने या ठिकाणी मान्य करणार आहे. जी मनोजजी तुम्ही असेच जोडले गेले राहा. जाऊया शुभमकडे. शुभम, काही तास शिल्लक आहेत या सभेला सभा सुरू होण्याला. शिवाजी पार्क परिसरामध्ये दादरमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये कशा प्रकारची वातावरण निर्मिती महायुतीकडून केली गेली आहे? अर्थातच बघायला गेलं तर वातावरण निर्मितीसाठी जे आहे मोठे मोठे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत जे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच आहेत. संपूर्ण परिसरामध्ये दादर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत. बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे. सोबतच पार्किंग व्यवस्थेचे बोर्ड्स असतील अशा प्रकारे सर्व तयारी करण्यात आलेली आहे. आपल्याला ठाऊक असेलच की उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्या कारणाने पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सोबतच कुठली घटना घडली तर त्यासाठी मेडिकलचे जे लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. जगदीश जी, शुभम, मनोज, तुम्ही दोघेही या दोनही सभांवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.